नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आषाढी एकादशी स्पेशल हा दुसरा भाग आहे आणि या भागामध्ये मी एक रताळ्याचा पदार्थ आणि एक सुरणाचा पदार्थ करणार आहे. रताळं हे कंदमूळ आहे. याच्यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं, त्यामुळे ब्लड प्रेशर आणि हृदयासाठी ते अत्यंत आवश्यक असतं. फायबर्स भरपूर आहेत, त्यामुळे पचन सुलभ होतं, वजन कमी होतं आणि मुख्य म्हणजे ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, त्यामुळं शुगर नियंत्रणात राहते. हे कंदमूळ असल्याकारणानं याला भरपूर अशी माती असते. ही आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं, रताळी भिजतील एवढंच पाणी घालायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायचे. तुम्ही चाळणीवर हे वाफवून जरी घेतलं तरी चालेल. उकडलेली रताळी, वरीचं पीठ, 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. ही वाटी भरून भाजणीचं उपवासाच्या भाजणीचं पीठ घेतलं आहे. मिरची आणि जिरं खरडा घेतला आहे. कोथिंबीर, आमचूर पावडर, जिरे पावडर आणि मीठ. ही रताळी वाफवून घेतलेली आहेत आणि त्याची अशी आपल्याला साल काढायची, ती हाताने निघतात. आणि मग आता मी ही खिसून घेणार आहे. रताळी मी सगळी खिसून घेते आहे. आपली रताळी खिसून झालेली आहेत. त्यातील 3 रताळी मी शिल्लक ठेवलेली आहेत. गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे आणि साबुदाणा मी 2 ते 3 मिनटं हलकासा परतून घेते, म्हणजे त्यातला कच्चेपणा पण जाईल, आणखी त्याच्यामध्ये जर ओलावा असेल तर तो पण निघून जाईल. साबुदाणा आपला भाजून झालेला आहे. मी गॅस बंद करून घेते आहे. हा 1-2 मिनटं हलकासा थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून याची पूड करून घ्यायची. थोडासा रवा काढला तरी पण चालेल. त्याचा खीस मी एका ह्या पसरा आहे, भांडा आहे, त्याच्यामध्ये घालून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. जिरं आणि मिरची ह्याचा 1 चमचा ठेचा घातला आहे. 1 चमचा जिरे पावडर घातली. आमचूर पावडर घातली मी. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्याऐवजी लिंबू पिळून घेऊ शकता. उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर घालू नका. इथं मी 2 चमचे उपवासाची भाजणी आहे, त्याचं पीठ घालून घेते. हे भाजून गार केलेला साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यात घातला आहे आणि तो मी आता बारीक दळून घेते. 2 चमचे तयार केलेलं साबुदाणा पीठ ह्याच्यात घातलेलं आहे. आता सगळं एकत्र करायचं आणि ह्याचा गोळा मळून घ्यायचा. आपण या पिठाचा असा गोळा मळून घेतलेला आहे. या मिश्रणाचा मी तेलाचा हात लावून गोळा बनवला आहे. वरीच्या तांदळाची जे पीठ आहे ना, त्याची मी स्लरी केली आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घातले. त्याच्यामध्ये मी हा वडा बुडवून घेते. हे साबुदाण्याचे पीठ आहे, ह्याच्यामध्ये थोडासा घोळवून घेते. थोडासा चपटा करून घेतलेला आहे. हे मी आता टिक्की ह्याच्यात सोडते. आपला रताळ्याचा वडा किंवा रताळ्याची टिक्की तयार झाली. अजून एक मी टिक्की करून दाखवते. मिश्रणाचा गोळा मी घेतलाय, तो आता स्लरीमध्ये न घालता मी साबुदाण्याच्या पिठात दळून घेतले ना, त्याच्यात घोळून घेते. हा वडा टिक्की मी सोडते.
अजून एक वडा मी काढून घेते आहे. बाकीचे वडे मी अशाच रीतीनं तळून घेते आहे. आपले रताळ्याचे वडे किंवा रताळ्याची टिक्की किती छान झाली आहे बघा, सुंदर एकदम. गॅस चालू केलेला आहे. मी तीच कढई वापरली आहे, पण पहिलं तेल मी काढून टाकलं आहे आणि नवीन 2 चमचे शेंगदाण्याचं तेल मी घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे. जिरं घातलं 1 चमचा. मिरची आणि जिरं यांचा ठेचा घातला. फोडणी परतून घेते. सुरणाची वरची सालं काढून मी त्याचे छोटे छोटेसे तुकडे करून घेते. सुरण स्वच्छ धुवून घेते, कारण त्याला माती खूप असते. थोडंसं पाणी घालते. झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ देऊन घेते. 2 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघते. आपलं सुरण निम्मं शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट, थोडासा गूळ. तुम्ही याच्यात चिंचेचा कोळ पण घालू शकता, पण कधी कधी चिंचेमुळं बऱ्याच जणांचे गुडघे दुखतात आणि भाजीला रंग पण वेगळा येतो. त्यामुळे मी इथं आमसुलाची 3 बुटकं टाकली. आपली भाजी सुरणाची झालेली आहे. मी आता गॅस बंद करते आणि भाजीचं आपण प्लेटिंग करून घेऊया. आपले रताळ्याचे वडे म्हणजेच रताळ्याची टिक्की आणखीन सुरणाची भाजी हे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. ही दोन्ही कंदमुळे आहेत आणि त्यामुळं दोन्ही पदार्थ अतिशय पौष्टिक झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. विठ्ठल विठ्ठल असा नामाचा गजर करा. आणखीन आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारा. अशाच नवीन उपवासाच्या रेसिपी मी घेऊन येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, विठू नामाचा गजर करा. धन्यवाद.